हा ढोकळा बनवण्यासाठी इथे मी एक बाउल घेतलाय। या बाउलमध्ये 1 वाटी बेसन पीठ म्हणजे चणा डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे। त्यात 1 वाटी रवा टाकून घेतलाय। आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घेतलंय। अगदी थोडासा म्हणजे चिमूटभर हिंग टाकून घेतलाय। त्यासोबतच हे मी 2 चमचे साधी साखर टाकून घेतले। आता हे सगळे जिन्नस एकजीव करून घेतले। त्यानंतर याच्यात 1 वाटी दही टाकून घेतलंय। आता हे घरचं दही आहे जे खूप जास्त आंबट नाहीये, त्यामुळे मी 1 वाटी इथे वापरलंय। जर तुमचं दही जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे हे अर्धा वाटी वापरलं तरी सुद्धा चालेल। त्यानंतर 1 वाटी पाणी टाकून घेतलंय। तर 1 वाटी रवा, 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी असं मी इथे प्रमाण घेतलेलं आहे। आता हे चांगलं फेटून घ्यायचंय। जर तुम्ही दही अर्धी वाटी वापरत असाल तर पाणी मात्र 1.5 वाटी तुम्हाला इथे वापरावं लागेल। आता हे जे सगळं मिश्रण आहे हे चांगलं फेटायचं। साधारण 3 ते 4 मिनिटं छान फेटून घ्यायचं, म्हणजे याच्यात थोड्याफारही गुठळ्या राहणार नाही। तर इथे हे जे ढोकळ्यांसाठीचं मिश्रण आहे ते आपलं तयार आहे। पण आता याच्यात आपण रवा टाकलाय, त्यामुळे हे जे मिश्रण आहे हे आपल्याला थोडा वेळ झाकून ठेवावं लागणार आहे। आता मिश्रण आपण झाकून ठेवलंय तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ। इथे मी ताटामध्ये हा ढोकळा बनवणार आहे, त्यामुळे ताटाला मी तेल लावून घेते। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवली। त्यात 2 ग्लास पाणी टाकून घेतलं। आता हे पाणी आपल्याला चांगलं उकळू द्यायचंय। 10 मिनिटांनी आपलं हे जे बॅटर आहे हे सुद्धा छान फुलून आलंय। पुन्हा हे छान एकजीव करून घेऊ आणि याच्यात अगदी थोडंसं म्हणजेच पाव वाटी आपण पाणी टाकून घेऊ, कारण हे जे बॅटर आहे हे मला खूप घट्ट वाटतंय, तर मी थोडं पाणी टाकून घेतलं। पाणी टाकल्यानंतर हे छान फेटून घेतलं। आता ह्याच्यात आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे। तर मी इथे इनो म्हणजेच फ्रूट सॉल्ट टाकून घेतलंय। ते जे एक सॅशे असतं जे 10 रुपयाचं मिळतं ते सॅशे मी इथे टाकून घेतलंय। त्यावरती 2 चमचे पाणी टाकायचं आणि आता ही प्रोसेस अगदी पटापट करायची। आता हे सगळं अगदी पटकन मिक्स करायचं। 10-15 सेकंदाच्या आत हे छान मिक्स करून घेतलं। मिक्स झाल्यानंतर हे पहा, तुम्ही बघू शकतायत हे बॅटर किती छान फुलून आलंय आणि अगदी हलकं असं झालंय। छान बबल यायला लागले। आता लगेचच हे आपण जो ढोकळा वाफवायचं भांडं आहे त्यात टाकून घेऊ, म्हणजे मी इथे हे ताटात टाकून घेतलंय। आता हे ताट लगेचच कढईवरती ठेवू। पाणी सुद्धा कढईमधलं छान उकळलेलं आहे। आता याच्यावरती मी लगेचच हे ताट ठेवून घेते। आता वरून मी अजून एक दुसरं ताट झाकलं आणि हाय फ्लेमवरती हा जो ढोकळा आहे हा मी बरोबर 15 मिनिटं वाफवून घेतला। तर 15 मिनिटानंतर आपला हा जो ढोकळा आहे हा छान तयार झालाय। तर इथे आपला ढोकळा तयार आहे। आता लगेचच आपण तडका बनवून घेऊ। तर तडका बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये 2 छोटे चमचे तेल गरम करून घेतलं। तेल अगदी चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं। त्यानंतर त्याच्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली। आता मोहरी चांगली तडतडू द्यायची, नाहीतर मग ती मोहरी कडवट लागते। त्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं। आता जिरं मोहरी अगदी छान तडतडले की लगेचच याच्यात 8-10 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि 1 ते 2 हिरव्या मिरच्या अशा मधोमध चिरून मी इथे टाकून घेतल्या। आता हे तेलामध्ये चांगलं तळून घ्यायचंय। त्यानंतर लगेच याच्यात 1 चमचा तीळ आणि 1 चमचा साखर टाकून घेतली। आता हे अगदी मिनिटभर परतून घ्यायचंय। गॅसची फ्लेम लो ठेवायची। जेव्हा आपण तीळ टाकत असतो तेव्हाच गॅसची फ्लेम लो करायची। हे परतून झालं की लगेच याच्यात अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं, किंवा आपल्याला किती पाणी हवंय त्या अंदाजाने आपण टाकू शकतो। पाणी टाकल्यानंतर याला 1 उकळी येऊ द्यायची। अगदी थोडीशी उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा। आणि तसंच ह्या पाण्यात तुम्ही चिमूटभर मीठ सुद्धा टाकू शकतात, त्याने सुद्धा पाण्याची चव खूप छान लागते। तर हे पहा, आता पाण्याला उकळी आली आहे। मी गॅस बंद केला। त्यानंतर इथे मी आता हा ढोकळा कट करून घेते। पण जसे शंकरपाळी करतो तसे मोठे मोठे हे ढोकळ्याचे काप करून घेतलेत। त्यानंतर हे जे आपण साखरेचं पाणी बनवलंय किंवा तडका बनवलाय तो या ढोकळ्यावरती टाकायचा। तर हे पहा, मी हा ढोकळा असा उलटण्याने छान काढून दाखवते। खूप सुंदर असा ढोकळा तयार झालाय। खूप जाळीदार असा हा ढोकळा तयार झालाय। एका बाउलमध्ये 1 जुडी कोथिंबीर घेतली। कोथिंबीर स्वच्छ निवडून धुवून घ्यायची आणि अगदी बारीक अशी चिरून घ्यायची। आता याच्यात आपल्याला साधारण अर्धी ते पाऊण वाटी बेसन पीठ टाकायचं आहे। आपल्याला किती वड्या बनवायच्या आहे त्या अंदाजाने आपण इथे पिठाचा अंदाज घेऊ शकतो। तर इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ आणि पाव वाटी बाजरीचं पीठ टाकून घेतलंय, किंवा तुम्ही ते ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ असे वेगवेगळे पीठं वापरू शकतात।
1 मोठा चमचा तीळ, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे. तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची. पाव चमचा हळद आणि 2 चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे. त्यानंतर चवीपुरता मीठ टाकायचं आहे. थोडासा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. साधारण पाव लिंबाचा रस मी इथे पिळून घेतला आहे. 1 ते 1.5 चमचा पिठी साखर मी इथे टाकून घेतली आहे. आणि आता हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे. लिंबाचा रस आणि पिठी साखरेमुळे या ज्या वड्या आहेत त्याला छान गोड आंबट अशी चव येते. पण हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आता हे सगळं मी चांगलं मळून घेते. हे मळण्यासाठी आपल्याला पाणी वापरायची गरज पडत नाही. हे पहा, अगदी असं घट्ट आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर आता वडींसाठीचं पीठ मळून झालेलं आहे. याचे मी 2 भाग करून घेतलेत. पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं, त्याचप्रमाणे हातालासुद्धा तेल लावून घ्यायचं. आता ह्यातला एक गोळा घेतला आणि त्याला पोळपाटावर असा लांबोळका आकार देऊन घेतला. ह्याच प्रकारे दुसऱ्या गोळ्यालासुद्धा असा लांबोळका आकार देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर एका चाळणीला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ह्या वड्या शिजवू तर ह्या चाळणीला चिटकणार नाही. आता तेल लावलेल्या चाळणीमध्ये आपण जे वड्यांसाठीचे रोल तयार करून घेतलेले होते ते ठेवायचे. कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं. पाणी चांगलं गरम झाल्यानंतर त्यावरती आपण जे वड्या ठेवलेली चाळणी आहे ती ठेवायची. वरून एखादं झाकण ठेवायचं आणि ह्या ज्या वड्या आहेत ह्या आपल्याला 15 मिनटं हाय फ्लेमवरती छान उकडून घ्यायच्या आहेत किंवा वाफवून घ्यायच्या आहेत. तर सुरुवातीला 10 मिनटं हाय फ्लेमवरती वाफवा आणि नंतर गॅस मध्यम करायचा. मध्यम गॅसवरती 5 मिनटं वाफवायच्या. तर हे पहा, 15 मिनटानंतर आपल्या या वड्या छान शिजलेल्या आहेत. मी टूथपिकच्या साहाय्याने चेक करून बघते. टूथपिक पूर्णपणे कोरडी निघाली आहे, म्हणजे या वड्या छान शिजल्या आहेत. आता या वड्या थोड्या थंड होऊ द्यायच्या आहेत. तर वड्या थोड्याशा थंड झाल्या आहेत. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने ह्या कट करून घ्यायच्या आहेत. तर खूप जास्त बारीक कट करायच्या नाही, नाहीतर मग ह्या वड्या तुटू शकतात. थोड्याशा जाडसरच कट करायच्या. हे पहा, आपल्या वड्या इथे कट करून झालेल्या आहेत. ह्या अशासुद्धा आपण खाऊ शकतो, छान लागतात. पण जर तुम्हाला या फ्राय करून घ्यायच्या असतील तर तुम्ही फ्रायसुद्धा करू शकतात. डीप फ्राय केला तरी चालेल. मी इथे शॅलो फ्राय करून घेते. तव्यावरती 4 चमचे तेल टाकून घेतलं. त्यावरती ह्या वड्या ठेवायच्या आहेत आणि आता मध्यम गॅसवरती ह्या वड्या आपल्याला 3-4 मिनटं एका बाजूने फ्राय करून घ्यायच्या आहेत. तर हे पहा, 3-4 मिनटानंतर एक बाजू छान फ्राय झालेली आहे. आता या आपण पलटून घेऊ आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा 2-3 मिनटं छान फ्राय करून घेऊ. मध्यम गॅसवरतीच फ्राय करायच्या, म्हणजे छान खरपूस अशा या वड्या फ्राय होतात. तर अशा प्रकारे ह्या झटपट अशा कोथिंबीर वड्यासुद्धा इथे तयार झाल्या आहेत. तर कढईमध्ये 2 वाटी पाणी टाकून घेतलं. त्यात चवीपुरता मीठ टाकायचं. त्यानंतर हे जे पाणी आहे हे आपल्याला चांगलं उकळू द्यायचं आहे. पाणी उकळत असतानाच ह्याच्यात आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपले जे मोदक आहेत ते छान मऊ लुसलुशीत होतील. इथे मी 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे. तूप टाकल्यानंतर पाणी चांगलं उकळू दिलं. पाण्याला छान उकळी फुटली की त्यानंतर ह्याच्यात आपण जे तांदळाचं पीठ घेतलं आहे ते टाकायचं. ह्या पाण्यात तांदळाची पिठी टाकताना गॅसची फ्लेम लो ठेवायची. लो फ्लेमवरती मी हे तांदळाचं पीठ पाण्यात टाकून घेतलं. हे चांगलं एकजीव करायचं. आता हे एकजीव केलं की लगेचच गॅस बंद करायचा. हे आपल्याला शिजवायचं नाही आहे. तर इथे मी गॅस बंद करून घेतला. गॅस बंद केल्यानंतर हे पुन्हा थोडंसं एकजीव करून घेतलं, म्हणजे हे जे पाणी आहे त्यात हे पीठ अगदी व्यवस्थित मिक्स होईल. तर हे पहा, हे पीठ आता मिक्स झालेलं आहे. याच्यावर झाकण ठेवू आणि हे 10 मिनटं आपल्याला असंच वाफवण्यासाठी ठेवायचं आहे. गॅस आपण इथे बंद केलेला आहे. आता हे पीठ वाफवून होतं आहे तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ. सारण बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 चमचा तूप घेतलं. त्यात एक मोठी वाटी भरेल एवढा नारळाचा किस टाकून घेतला, किंवा मग एक जे अख्खं नारळ असतं तेवढ्या नारळाचा किस तुम्ही इथे वापरू शकतात. एक मोठी वाटी नारळाच्या किसासाठी अर्धी वाटी मी चिरून घेतलेला गूळ घेतला आहे, किंवा मग ज्या वाटीने आपण तांदळाची पिठी मोजली आहे त्याच वाटीने 2 वाटी नारळाचा किस घ्यायचा आणि 1 वाटी गूळ घ्यायचा आहे, किंवा गुळाची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तसुद्धा करू शकतात. आता मध्यम गॅसवरती हे मी परतून घेतलं. गूळ वितळेल इथपर्यंत आपल्याला हे सारण छान परतून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, गूळ पूर्णपणे वितळलेला आहे आणि हे जे सारण आहे हे आता छान कोरडं झालं आहे.
याच्यातच मी थोडेसे बदामाचे काप टाकून घेतलेत. हे ऑप्शनल आहेत, नाही टाकलं तरी चालेल, किंवा तुम्हाला याच्यात अजून वेगळे काही ड्रायफ्रूट ॲड करायचे असतील ते तुम्ही इथे ॲड करू शकतात. ड्रायफ्रूट टाकल्यानंतर पुन्हा हे मिनिटभर परतून घेऊ. आता सारण तयार आहे. गॅस बंद करायचा आणि सारणसुद्धा थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे. तर इथे आपलं हे जे तांदळाचं पीठ आहे हे छान वाफवून झालेलं आहे आणि थोडं कोमट झालं आहे. हे मी एका ताटात काढून घेतलं आणि एका वाटीच्या साहाय्याने आपल्याला ह्याच्या ज्या गुठळ्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत, म्हणजे ते गरम असताना हाताला चटके बसत नाहीत. त्यानंतर हाताला तूप लावून घेतलं आणि तूप लावून आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना आपल्याला एक्स्ट्रा पाणी वापरायची गरज पडत नाही, पण जर तुम्हाला हे खूप जास्त कोरडं वाटत असेल तर तुम्ही याच्यात पाणीसुद्धा थोडंसं वापरू शकतात, पण पाणी वापरताना शक्यतोवर कोमट पाणी वापरा. तर हे पहा, हे पीठ चांगलं मळून घेतल्यानंतर मी याची छोटा गोळा घेऊन पारी बनवून बघते, तर अगदी बरोबर पारी होते. म्हणजे हे जे पीठ आहे हे अगदी परफेक्ट तयार झालं आहे. आता पुन्हा हे 2 मिनटं तूप लावून चांगलं मळून घ्यायचं. असं छान चिकन पीठ तयार व्हायला पाहिजे. आता यातला एक छोटासा गोळा घेतला, पोळपाटाला थोडंसं तूप लावायचं आणि ह्या गोळ्याची आपल्याला छान छोटीशी पारी लाटून घ्यायची. हे पहा, तुम्ही बघू शकताय तिथे मी ही छान छोटीशी पोळी इथे लाटून घेतलेली आहे. ही खूप जास्त जाड ठेवायची नाही किंवा खूप जास्त पातळही करायची नाही. जर खूप पातळ केली तर आपल्याला मोदक वळायला त्रास होतो आणि जाड केली तर मग तो मोदक छान लागत नाही. आता मोदकाच्या कळ्या तयार करण्यासाठी तळहातावर ही पुरी ठेवायची. त्यानंतर उजव्या हाताच्या जे सुरुवातीचे 3 बोटं असतात त्याला तूप लावून घ्यायचं आणि मी इथे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने याला छान कळ्या करून घ्यायच्या आहेत. बोटांना तूप लावूनच या कळ्या करायच्या, म्हणजे हे जी पारी आहे किंवा हे जे पीठ आहे ते बोटांना चिकटत नाही आणि मोदकाचा आकारही चांगला होतो. आता कळ्या करून झाल्यानंतर मी याच्यात 1 ते 1.5 चमचा नारळाचं सारण भरून घेतलं. सारण टाकल्यानंतर हा मोदक आता बंद करायचा आहे. तर बंद करताना अगदी हलक्या हाताने बंद करायचा. तर हे पहा, ज्या डाव्या हातावर आपण ही पुरी ठेवलेली होती त्याच्याने हा मोदक थोडासा सरकवत जायचा आणि उजव्या हाताने त्याच्या कळ्या अगदी अलगद अशा बंद करत जायच्या. तर तुम्ही बघू शकताय तिथे आपला हा जो उकडीचा मोदक आहे हा तयार झाला आहे. अगदी सुंदर याला कळ्या पाडता येतात. हे पहा किती छान दिसतोय. आता असेच मी सगळे मोदक तयार करून घेतले आणि मोदक वाफवण्यासाठी इथे चाळणीवरती मी केळीचं पान ठेवलं आहे. तुम्ही हवं तर डायरेक्ट चाळणीला तूप लावून त्याच्यावरती सुद्धा हे मोदक वाफवू शकतात. आता ह्या केळीच्या पानावरती हे सगळे मोदक ठेवले. त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं. पाण्याला उकळी फुटली की मग त्याच्यावर मोदक ठेवलेली चाळणी ठेवायची. आता वरून ताट झाकलं आणि 15 मिनटं मोदक वाफवून घेतले हाय फ्लेमवर. तर अशा प्रकारे आपले उकडीचे मोदक तयार झालेत. इथे मी 1 वाटी फुटाणा डाळ घेतली आहे, ज्याला काही ठिकाणी डाळ्या म्हणतात, डाळवं म्हणतात किंवा पंढरपुरी डाळ असं म्हटलं जातं. तर ज्या वाटीने आपण ही फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने आपण पुढचे सगळे जिन्नस मोजणार आहोत. तर आता ही डाळ मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेतली आहे. त्याचं आपल्याला पीठ बनवून घ्यायचं आहे. आता हे जे आपण डाळीचं पीठ बनवून घेतलं आहे ते चाळून घ्यायचं, कारण ही डाळ मिक्सरमधनं वाटताना त्याच्यात काही बारीक असे कण शिल्लक राहतात आणि आपल्याला चकलीसाठी अगदी पिठी हवी आहे. त्यानंतर चाळणीत मी 3 वाट्या तांदळाची पिठी घेतली आहे. ज्या वाटीने डाळ मोजली त्याच वाटीने 3 वाट्या तांदळाची पिठी, तीसुद्धा चाळून घेतली. चवीपुरता मीठ टाकायचं. 1 चमचा हळद टाकून घेतली आहे. त्यासोबतच 1 ते 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे. आता इथे तुम्ही बॅडगी मिरची पावडरसुद्धा वापरू शकतात, ज्यामुळे चकलीला रंग खूप छान येतो. 1 चमचा जिरं टाकून घेतलं. 1 मोठा चमचा ओवा टाकायचे आहेत आणि 2 मोठे चमचे इथे मी पांढरे तीळ टाकून घेतलेत किंवा आपले जे गावरानी तीळ असतात ते टाकायचे. आता हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं. हे जे सगळे मसाले आहेत हे या पिठात अगदी छान एकजीव झाले पाहिजेत. आता ह्याच्यात आपल्याला मोहन टाकायचं आहे, म्हणजेच तेल टाकून घ्यायचं आहे. तर इथे मी आपलं साधं नॉर्मल तेल वापरलं आहे, गरम केलेलं नाही आहे. तर ज्या वाटीने फुटाणा डाळ मोजली त्याच वाटीने पाव वाटीपेक्षा 2 चमचे जास्त एवढं तेल आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे. तेल टाकल्यानंतर अशा पद्धतीने हे चांगलं एकजीव करायचं. आता हे तेल पिठाला चोळून घेत असतानाच आपल्याला ह्या पिठाची मूठसुद्धा बनवून बघायची. ही मूठ जर व्यवस्थित बनत असेल तर समजायचं मोहन बरोबर पडलं आहे, नाहीतर मग अजून ह्याच्यात तेल ॲड करायचं. तर मी सुरुवातीला
पाव वाटी तेल टाकलं होतं. आता मी पुन्हा 2 चमचे वरून एक्स्ट्रा तेल टाकलं आहे. आता हे तेल ह्या पिठाला चांगलं चोळून घेते. तेल पिठाला चोळत असतानाच आपल्याला ह्या पिठाचं असं टेक्स्चर बदललेलं दिसतं आणि आपल्या लक्षात येईल की मोहन बरोबर झालं आहे. तर हे पहा, तुम्ही बघू शकताय पीठ थोडंसं असं ओलसर तयार झालेलं असतं. आता हे सगळं चांगलं चोळून झालं की हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर पीठ मळण्यासाठी गरम पाणी वापरायचं, थंड पाणी अजिबात वापरायचं नाही, गरम पाणी वापरायचं आणि हे थोडं थोडं टाकत मळून घ्यायचं. आपल्याला हे खूप जास्त पातळ बनवायचं नाही आहे किंवा खूप असं घट्टसुद्धा ठेवायचं नाही आहे. जर तुम्ही हे पीठ खूप सैल मळलं तर तुमच्या चकलीला अजिबात काटे येणार नाही आणि ती चकली मऊ पडते. जर खूप जास्त घट्ट ठेवलं तर चकली तुम्हाला साच्यातून ती पाडताच येणार नाही, ती तुटेल. तर त्यामुळे साधारण मध्यम असं कन्सिस्टन्सी असलेलं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. हे पहा, इथे पीठ मळून घेतलं आहे. आता हातावरती एक गोळा घेऊन तो सुद्धा चांगला मळून घेऊ. त्यानंतर इथे मी चकलीचा हा जो सोऱ्या असतो त्याला चकलीची ते जाळी बसवून घेतलेली आहे. आतमध्ये आपल्याला या सोऱ्याला तेल वगैरे लावायची गरज पडत नाही. तर हे पीठ भरताना शक्यतोवर असं दाबून भरायचं. सोऱ्यामध्ये पिठात एअर बबल ठेवायचे नाहीत, नाहीतर मग चकली पाडताना ती चकली मध्येच तुटू शकते. आता इथे सोऱ्यामध्ये पीठ भरून झालं आहे. आता याची चकली बनवून बघायची, म्हणजे आपल्याला कळेल की आपलं पीठ बरोबर आहे की नाही. हे पहा, इथे मी जवळच एक चकली टाकून बघते. ही चकली अगदी बरोबर पडते, म्हणजे हे पीठ परफेक्ट तयार झालं आहे. जर चकली तुटत असेल तर थोडंसं पिठाला पाण्याचा हात लावून पीठ पुन्हा मळून घ्यायचं. आता चकल्या बनवण्यासाठी मी इथे कागदाचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेत. अशा कागदावर चकल्या केल्यामुळे तेलात जेव्हा आपण चकल्या तळतो तर त्या तेलात सोडताना खूप सोपं जातं. जर तुम्हाला प्रॅक्टिस असेल तर तुम्ही डायरेक्ट ताटावरती चकली पाडून ते हाताने सुद्धा त्या तेलात सोडू शकतात. तर आता हे पहा, मी कागदावर अशी ही चकली टाकून घेते. आता चकली टाकताना सोऱ्या हा कागदापासून खूप जास्त वर धरायचा नाही, नाहीतर मग आपली चकली तुटते. तर शक्यतोवर थोडा खालीच धरायचा आणि हे चकली आपल्याला छान, आपल्याला हवे तेवढे वेळे टाकून छान चकली तयार करून घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपली अगदी सुंदर काटेरी चकली तयार झाली आहे. तुम्ही बघू शकताय चकलीला काटे खूप सुंदर आलेले आहेत आणि शिवाय ही चकली दिसायला सुद्धा छान दिसते आणि काहीच वेळ लागत नाही ही चकली बनवायला, खूप पटकन तयार होते. तर हे पहा, मी तुम्हाला ही जवळून दाखवते. ह्या चकलीला किती सुंदर काटे आलेत आणि किती सुंदर हिचा आकार तयार झाला आहे. आता चकली आपली टाकून झाली आहे, ही तळून घेऊ. चकली तळण्यासाठी सुरुवातीला तेल अगदी व्यवस्थित गरम करायचं. तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि आता तेलात आपल्याला हव्या तेवढ्या चकल्या सोडायच्या, म्हणजे तेलात मावतील एवढ्याच चकल्या सोडायच्या. तर मी इथे सुरुवातीला 2च चकल्या तळून घेते, कारण मी हे कढई जी आहे ती छोटी वापरली आहे आणि चकलींचा आकार थोडासा मोठा आहे. आता मध्यम गॅसवरती ह्या चकल्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत. आता तेलात चकली टाकल्यानंतर सुरुवातीचा 1 मिनिट तरी चकलीला पलटायचं नाही, ती आपोआप तेलावरती तरंगायला लागेल, मग आपल्याला ती पलटून घ्यायची आहे. आता मध्यम गॅसवरती चकली छान तळून घ्यायची. तर हे पहा, चकली तळताना असे हे चकलीतले बुडबुडे कमी झाले की मग समजायचं आपली चकली तळली गेली आहे. आता इथे चकली तयार आहे. हे पहा, मी तुम्हाला काढून दाखवते किती सुंदर ही चकली तयार झाली आहे. तिला रंगही छान येतो आणि शिवाय जर तुम्ही याच्यात बॅडगी तिखट वापरत असाल किंवा काश्मीरी लाल तिखट वापरत असाल तर अगदी सुंदर रंगाची चकली तुमची तयार होऊ शकते. तर मग अशा प्रकारे इथे मी ह्या चकल्या तळून घेतल्या आणि ह्याच पद्धतीने मी बाकी सगळ्या चकल्या तळून घेतल्या आहेत. तुम्ही बघू शकतायत 4 वाटी पिठामध्ये मी मोठ्या आकाराच्या साधारण 20 ते 25 चकल्या इथे तयार केल्या आहेत. इथे एका बाउलमध्ये मी 2-3 बटाटे अशा पद्धतीने किसून घेतलेले आहेत आणि हे उकडलेले बटाटे आहेत. बटाटे किसून घेतल्यानंतर त्यात 2-3 चमचे बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला. 1 मोठा चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसूणची पेस्ट टाकून घेतली. चवीपुरता मीठ टाकून घेतलं. 1 चमचा तीळ, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट टाकून घेतलं. तिखटाची क्वांटिटी कमी जास्त करू शकतो आपण. हिरवी मिरची वाटणात वापरली आहे त्यामुळे तिखट कमी टाकलं तरी सुद्धा चालेल. आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं. आता याच्यात पाव चमचा लिंबाचा रस टाकून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर याच्यात एखादा चमचा तुम्ही साखर सुद्धा ॲड करू शकतात. आता एका बाउलमध्ये 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलं, त्यात 2 चमचे पाणी टाकून घेतलं आणि हे पहा अशा पद्धतीने पातळ त्याची पेस्ट बनवून घेतली.
आता आपण जे सारण बनवून घेतलेलं होतं किंवा बटाट्याचं जे मिश्रण बनवलं होतं त्याच्या ह्या पद्धतीने गोल गोल असे टिक्की किंवा कटलेट ज्याला आपण म्हणतो ते कटलेट तयार करून घेतले. हे आता कॉर्नफ्लोअरच्या पाण्यात टाकायचे, म्हणजे कॉर्नफ्लोअरच्या पेस्टमध्ये हे बुडवून घ्यायचे आणि त्यानंतर ब्रेड क्रम्समध्ये हे घोळून घ्यायचे. माझ्याकडे इथे ब्रेड क्रम्स नव्हते म्हणून मी ज्या आपल्या शेवया असतात त्या छान खरपूस भाजून घेतल्या आणि त्या मिक्सरमधनं अशा पद्धतीने फिरवून घेतल्या. आता ह्या ज्या टिक्की आहेत किंवा कटलेट आहेत हे तयार आहेत. हे सुद्धा तुम्ही डीप फ्राय करू शकतात. मी इथे शॅलो फ्राय करून घेते. शॅलो फ्राय करण्यासाठी एक मोठा चमचा तेल तव्यावरती टाकून घेतलं. त्यावर ह्या ज्या सगळ्या टिक्की आपण तयार केलेल्या होत्या त्या ठेवून घेतल्या आणि आता ह्या छान खरपूस अशा भाजून घेते. मध्यम गॅसवरती ह्या टिक्की भाजायच्या. आता अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी छान खमंग ह्या टिक्की भाजून घेतल्या आणि ही आलू टिक्की इथे तयार झाली.